विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध तसेच ज्यांनी भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये बुद्धांचा प्रचार आणि प्रसार केला असे चक्रवर्ती सम्राट अशोक. गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून द्या तरच ते बंड करून उठतील असे मानवतेचे महान शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आज 23 मे वैशाख पौर्णिमा. ही पौर्णिमा आपण भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करतोय, कारण या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. तसेच त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा याच दिवशी झाली. म्हणून संपूर्ण विश्वामध्ये या दिवशी बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. तथागत गौतम बुद्ध यांना भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये पूजले जाते, वंदन केले जाते, तसेच मोठ्या श्रद्धेने त्यांना मानले जाते. पण एकेकाळी तथागत गौतम बुद्ध हे कपिलवस्तूमधल्या शुद्धोधन राजाचे राजपुत्र होते. त्यांच्याकडे असंख्य धनसंपत्ती, वैभव होते त्यांच्याकडे. पण तरीही त्यांना त्यांचे मोह नव्हते. माणसांबरोबर अतिशय प्रेमाने राहावे हे त्यांना मान्य होते. हीन भावनेने कोणी कोणाशी राहू नये यांच्या विरोधात ते होते. त्या राज्याची एक परंपरा होती की त्या परंपरेमध्ये 20 वर्षाच्या झाल्यानंतर शाक्य समूहांची दीक्षा घेतली जात होती आणि त्यांना त्यामध्ये एक सभासद म्हणून निवडले जात होते. सिद्धार्थ गौतम बुद्ध जेव्हा 20 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनासुद्धा शाक्य समूहामध्ये दीक्षा घ्यावी लागली आणि त्यातले सभासद व्हावे लागले. पण तेव्हा त्यांना 8 वर्ष पूर्ण झाले. हे समुदायामध्ये सभासद होऊन त्यांना 8 वर्ष पूर्ण झाले आणि 8 वर्षानंतर एक मुद्दा समोर आला. मुद्दा जेव्हा समोर आला तो होता पाण्याचा, तो होता रोहिणी नदीचा. कारण की पाण्यासाठी तिथे वाद चालले होते आणि त्या वाद इतका प्रवृत्तीला गेला की तिथे युद्ध करणे हे एक पर्याय, हेच एक शेवटचे पर्याय तिथे मानले जायचे. पण सिद्धार्थ याच्या विरोधात होते. त्यांना युद्ध मान्य नव्हतं. ते म्हणत होते की जर तुम्ही कोणाची हत्या कराल तर तुम्हाला सुद्धा हत्या करणारा मिळणारच, पण जर तुम्ही कोणाला जिंकाल तर जिंकणारा सुद्धा तुम्हाला दुसरा मिळेलच. या भावनेचे सिद्धार्थ होते. युद्ध झाले, प्रत्येक गोष्टी झाल्या, पण सिद्धार्थ हे त्याच्या विरोधातच होते. त्यामुळे शाक्य समूहांचा साथ न दिल्यामुळे त्यांनी त्यांचा विरोध केला आणि राजाला बोललेत की यांना दंड दिलं पाहिजे आणि दंडाप्रतीर्थ त्यांनी त्यांना राज्याच्या बाहेर निघण्यास प्रवृत्त केले. सिद्धार्थ गौतमांनी हे मान्य केले की मी राज्य सोडून तर जाईल पण युद्ध करणार नाही. त्यामुळे दुःख काय आहे आणि दुःखाचे परिवर्तन काय आहे, दुःखाचा निर्देश काय आहे हे शोधण्यासाठी, दुःख नाहीसे करण्यासाठी त्यांनी राज्याचा त्याग केला. आणि जेव्हा त्यांनी राज्याचा त्याग केला तेव्हा त्यांनी राज्य सोडून जेव्हा ते निघाले होते तर या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहिती नव्हते. पण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते जेव्हा निघाले तेव्हा सलग 7 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. ते सलग 7 वर्ष तपश्चर्या केल्याने सुद्धा त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. कारण की घनदाट जंगलामध्ये कंदमुळं खाऊन एके दिवशी 7 घास तर एक दिवस 1 घास करून ते निवारण करत होते. पण अशामुळे तपश्चर्या होणार नाही, पूर्ण होणार नाही हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या जीवाची हानी न करता आपण तपश्चर्या करायला पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आला. म्हणूनच सुजाताने दिलेली खीर त्यांनी प्राशन केली आणि त्यानंतर बोधगयाला जाऊन तिथे तपश्चर्या करून त्यांना शेवटी ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांना कळले आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कळल्यानंतर त्यांना असं वाटले की जर मला या प्रश्नाचे उत्तर कळले, मला जर हे प्रश्न अनुभवले तर प्रत्येक मानवाला, प्रत्येक माणसांपर्यंत हे पोचायला हवं. प्रत्येक माणसांना हे कळायला हवं की नेमकं दुःख काय आहेत, सुख काय आहे, या प्रत्येक गोष्ट माणसांना कळायला हवं. म्हणून त्यांनी एक
मार्ग निवडला आणि तो मार्ग म्हणजे प्रचार आणि प्रसार. हा प्रचार आणि प्रसाराचा मार्ग त्यांनी जेव्हा निवडला तेव्हा असंख्य ठिकाणी जाऊन त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले आणि जेव्हा हे विचार लोकांपर्यंत पोहोचवले तेव्हा अनेक लोक त्यांच्यासोबत सहभागी होऊन त्यांच्या प्रचार आणि प्रसारामध्ये सहभागी झाले. असेच त्यांनी सांगितलेले 5 शील म्हणजे मानवांना सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी अनुभवलेले 5 शील म्हणजेच पंचशील. ते काय होते पंचशील? पहिलं म्हणजे पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी म्हणजे प्राणीमात्रांची हिंसा करू नये. दुसरं अधिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादयामी म्हणजेच चोरी करू नये. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामी म्हणजे शरीराचे वाईट कृत्य करू नये, कोणालाही वाईट नजरेने बघू नये. चौथं मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामी कोणालाही अपशब्द बोलू नये. आणि 5वं सुखामेरय मज्जपमाद ठाना वेरमणी सिक्खापदम समादियामी दारू आणि व्यसनापासून दूर राहावे. हे 5 शील, हे 5 पंचशील त्यांनी प्रत्येक मानवांना सांगितले आणि जेही याचं अनुकरण करेल किंवा जेही या 5 तत्वांना, या 5 पंचशिलेला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करेल तो व्यक्ती सर्वश्रेष्ठच बनेल. आणि सर्वश्रेष्ठ व्यक्ती हे जगावर राज्यसुद्धा करतात हे तथागत बुद्धांनी सांगून दिलेले आहेत. हेच पंचशील, हेच तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये आत्मसात केले आणि त्यांनी आपल्या सर्वांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलीच. हे तत्व सम्राट चक्रवर्ती अशोक यांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये आत्मसात केले आणि त्यांनीसुद्धा भारतातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये याचा प्रचार आणि प्रसार केला. कारण की सम्राट अशोक राजे होते आणि राजे म्हटलं की युद्ध करणं आलंच आणि युद्धामध्ये त्यांनी असंख्य लोकांना मारले होते. पण त्या असंख्य लोकांना मारून सुद्धा त्यांचे मन हे अचलितच होते. त्यामुळे त्यांना असं वाटले की मी माझ्याच लोकांना सुद्धा मारलंय आणि असंख्य लोकांना मारलंय, पण तरी माझे मन मला खालवत का आहे, माझे मन मला बोलत का आहे. त्यामुळे जेव्हा त्यांनी हे सगळं कृत्य केलं आणि तेव्हा त्यांना बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी जेव्हा त्यांना संधी भेटली तेव्हा त्यांनी ती आत्मसात केली आणि ती आत्मसात करून संपूर्ण विश्वामध्ये त्यांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला. मला असं वाटते की आम्ही सुद्धा जे भगवान बुद्धांनी सांगितलेले 5 पंचशील आहे ज्याच्यामुळे आपल्याला समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा, मान ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात आणि आपण एक सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व होऊ शकतो, तर त्या गोष्टी आपण सुद्धा आत्मसात केल्या पाहिजे. आजच्या युवांना व येणाऱ्या पुढच्या युवांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की या पंचशिलेवर जर तुम्ही चालाल तर तुमच्या येणाऱ्या जेही तुमची अडचण आहे किंवा जे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी कराल त्यामध्ये तुम्हाला कधीच अपयश येणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. गौतम बुद्धां जेव्हा सिद्धार्थ राजे होते तेव्हाच्या आधीचा काळ एक मला सांगावंसं वाटतं तुम्हाला की जेव्हा ते राजे होते त्याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलं जातं तर नरभक्ष हे एक समुदाय होतं की जिथे मानवाला खाल्लं जायचं होतं आणि प्राण्यांना सुद्धा मारून कच्चंच खाल्लं जायचं होतं. पण अशा एका परिस्थितीमध्ये तिथून जर गौतम बुद्धांनी जर या सगळ्या गोष्टीचा अहिंसेचा मार्ग जर आपल्याला सांगितला नसता तर आज सुद्धा आपण लोकांना मारून किंवा प्राण्यांना मारून खाल्लं असतं आणि खूप जास्त त्याचा विलंब झाला असता. त्यामुळे मला असं वाटते की जर हे अहिंसा आपल्याला जर सांगितलेलं आहे अहिंसा करू नये तर ते आपल्या चांगल्यासाठी, म्हणून या मार्गाचा, या तत्वाचा विचार आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवायला हवं आणि या तत्वावर चालायला हवं. तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेला एक महत्त्वाचा उपदेश म्हणजे जीवनामध्ये हजारो युद्ध
जिंकण्यापेक्षा चांगले आहे की स्वतःवर विजय मिळवा. दुसऱ्यांवर जर आपण दुसऱ्यांचं हित जर आपण जाणत नसेल किंवा दुसऱ्यांना आपण चांगले मानत नसेल किंवा त्याच्याबद्दल हीन भावना आपण आपल्या मनामध्ये अनुभवत असेल तर आपल्यासोबत सुद्धा त्याच गोष्टी होऊ शकतात. म्हणून दुसरे लोक काय करतात किंवा दुसऱ्या लोकांना हरवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवा, स्वतः जिंकण्यासाठी करा आणि स्वतःवर स्वतःच विजय मिळवा. हा एक चांगला उपदेश तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेला आहे. मग नेहमी तुमचाच विजय होईल यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, हे उपदेश आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण सांगितलं आहे. कारण की आजच्या युगामध्ये जर आपण बघतोय तर सगळेजण दुसऱ्यांना खाली पाडण्याचा विचार करतात. कोणीच आपण स्वतः कसं वरती जायचं हा विचार कधीच कोणी करत नाही. तर दुसरे कसे खाली पडेल आणि दुसरे कसे मागे येईल याचा विचार प्रत्येक जण करतात. त्यामुळे हा एक उपदेश आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे की जर दुसऱ्यांना आपण हीन भावनेने बघितलं किंवा दुसऱ्यांवर आपण युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला तर आपण हरू. पण जर स्वतःवर जर लक्ष केंद्रित केलं आणि स्वतःवर जर विजय मिळवला तर आपण या जगातले सर्वश्रेष्ठ मानव, सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आणि या संपूर्ण जगामध्ये आपलं नाव राहील. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःवर विजय मिळवला होता आणि स्वतःचं नाव आज आपण बघतोय की त्यांना संपूर्ण देश 152 कंट्रीजमध्ये आपण त्यांना पूजतोय. तर मला असं वाटते की तुम्ही सुद्धा स्वतःचा विचार करा आणि स्वतःवर विजय मिळवा. तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि पुनश्च एकदा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.